मी आपल्या आईची पोरगी रोहिणी रणदिवे. तर आजची सुरुवात होते बोंबडीच्या भाजीपासून. तर मी बांबोळीची भाजी साफ करत आहे. त्याच्यानंतर ते भांडेवाले केसावरचे आले होते, तर त्यांच्याकडून आम्ही घेतले सामान वगैरे. मग त्याच्यानंतर मी हॉस्पिटलला गेली, कारण माझ्या ताईची जी मुलगी आहे तिची तब्येत बरोबर नव्हती आणि माझी बहीण. तर मी आता जात आहे आणि पायाला दुख असल्यामुळे मी ही चप्पल वापरत आहे. रूमवरून पण जास्त कपडे आणली नव्हती, तर मग हा ड्रेस वापरली. हा घरीच ठेवला राहत होता. तर आई म्हणते हा तुझ्या चांगला वाटते म्हणते, तर मी घालून टाक म्हणते. तर मी मग घालली. ही आमची नव्या बाई आणि ती राणीची आई. ही आई. बाय बाय नव्या. नव्या हां. मग त्याच्यानंतर मी इकडे ताईच्या इथं आली. ताईने स्कूटी बाहेरच काढून ठेवलं. मग आम्ही लाखणीला हॉस्पिटल घेऊन जात होतो आणि ताई काय बोलत होती ते मला ऐकूच येत नव्हता. तर मी फक्त उकारा देवाचं काम करत होते. ते फक्त बडबड करते आणि मी उकारा देत होतो. मला तर काही समजतच नव्हता की ते काय बोलत होती, म्हणून चुपचाप उकारा देवाचं काम करत होतो. मग त्याच्यानंतर आम्ही लाखणीला आलो. ही आमची विधूबाई. विधूबाई चुपचाप 103 डिग्री तिला बुखार होता आणि ताप. हिची सकाळच पाहून होत नव्हती. नाही, आता रातभर तिथंच राहायला सांगितलं होतं डॉक्टरने. मी तिथंच राहिले. मी तिला सलाईन लागली होती. एक म्हणता म्हणता 2 सलाईनी लागल्या. तिथं 11 ते 3 होऊन गेले. मला पण भूक लागली होती आणि ताईने पण जेवण केलं नव्हते. त्यामध्ये तू जा पहिले, मग नाश्ता कर. मी नाश्ता केली. मग त्याच्यानंतर आम्ही निघालो. मग आम्ही बांगड्या पण पाहिल्या तिथं, पण काही आवडलंच नाही. ती आवडली होती, किंमत जास्तच होती. छान वाटते मग काय म्हटलं, आणि तिथं फक्त धागे वगैरे घेतला आणि मग काही जेवण नाही करून तिने पाणीपुरी वगैरे खाल्लं. मग त्याच्यानंतर आम्ही सोनेगावला निघाला. मग त्याच्यानंतर आम्ही घरी गेल्यावर तयारी वगैरे केला. आणखी आम्हाला मार्केटला पण जायचं होतं. घरी आल्यावर आणखी हातपाय वगैरे धुतली आणि तयारी केली. ह्या तू कसं तुला सुधरून राहिला, ठीक होऊन राहिला, तर मला ही चप्पल वापरायला लागते. आणि ही चप्पल मला आवडतच नाही, तरी पण आता तेच कामामध्ये येऊन राहिली. आता मी जात आहे एकुडीच्या मार्केटला एका ड्रेस वापरून, कारण मी जास्त कपडे आणलीच नव्हती. तर आम्ही आता आहोत एकुडीच्या मार्केटमध्ये जास्त मला काही घ्यायचं नव्हतं. तर ताई वगैरेच घेत होती. ही आमची चारूबाई. आणि हा एकुडीचा मार्केट. मी खूप वर्षांनी मी एकुडीला आली, कारण एकुडीमध्येच पहिले मी शिकत पण होती. त्याच्यानंतर ही जो सेलमध्ये लागलेलं आहे ते टोपली वगैरे ते घेतले. चारूबाईनं पूर्ण खाजा पाडून टाकलं. आणखी ते किलोने पाहिजेत म्हणत होते. त्याची मम्मी घेऊन देत होती. आणि एकुडीचा बस स्टॉप. मग घरी आल्यावर चाय मांडली, कारण दिवसभराची मी काही खाल्लीच नव्हती. चाय वगैरे बनवली. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की कीजिए. थँक्यू.